लहान मुलांसाठी चाट बनवायचा आहे पण मैदा वापरायचा नाही, तर हा पोळीचा खास चाट तुमच्या लहान मुलांसाठी. हा कटोरी चाट लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत खूप आवडतो आणि चवीलाही अतिशय चविष्ट आहे आणि पौष्टिकही. पौष्टिक का, तर आपण गव्हाच्या पिठापासून हा चाट तयार करणार आहोत. हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. कटोरी चाट बनवण्यासाठी इथे मी कणकीतला एक गोळा घेतलेला आहे, म्हणजे कणिक मळलेली होती गव्हाच्या पिठाची, त्याच्यातला एक गोळा घेतलेला आहे आणि ती पोळी छोटीशी लाटून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल चटणी पावडर टाकते. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकायचा 1 चमचा. या सारणावरती थोडंसं तेल टाकायचं आणि सारण छान व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आणि पोळीला मोदकाप्रमाणे कवर करून पोळी लाटून घ्यायची. इथे पातळ पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाल्यावरती परत एकदा पोळी पुन्हा एकदा मोडायची आणि परत एकदा तो गोळा तयार करायचा, म्हणजे सगळा जो मसाला आपण टाकलेला होता तो एकजीव होतो आणि पोळीचा रंग असा, म्हणजे कणकीचा रंग असा केसरी बनतो. आणि परत एकदा त्यामधला छोटासा गोळा काढून एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झालेली आहे. कटोरीचा आकार देण्यासाठी इथे ग्लासचा वापर केला आहे. ग्लासला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळी चिटकवायची. तयार केलेली कटोरी तळण्यासाठी इथे मी गॅस ऑन केले. गॅसवरती कढई ठेवले. कढईमध्ये मी तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे. तेल छान व्यवस्थित कडकडीत गरम झालं की तयार केलेली कटोरी तेलामध्ये सोडायची, म्हणजेच तो ग्लास तेलामध्ये सोडायचा आणि वरून छान व्यवस्थित तळून घ्यायचं. नंतर ग्लास रिमूव्ह करायचा आणि आतून कटोरी छान व्यवस्थित तळून घ्यायची. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरी तयार करून घ्यायची. अजून एकदा कटोरी कशी तयार करायची ही कृती दाखवते. मी छोटासा गोळा घेतलेला आहे. जो आपण मसाल्याचे कणिक तयार केली होती तो गोळा घेतलेला आहे, तो लाटून घेतलेला आहे. ग्लासच्या सहाय्याने त्याला छान कटोरीचा आकार दिला आहे. आता हा ग्लास तेलामध्ये सोडूया. कडकडीत तेलामध्ये ग्लास सोडलेला आहे आणि वरून छान व्यवस्थित कटोरी फ्राय करून घेतली, म्हणजे तळून घेतलेली आहे. त्यानंतर ग्लास काढलेला आहे आणि आतून कटोरी छान व्यवस्थित तळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कटोरी तयार झालेल्या आहेत. कटोरीच्या चाटसाठी कुरकुरीत स्टिक्स तयार करून घेऊया गव्हाच्याच पिठाच्या. मी हे साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या स्टिक्ससुद्धा फ्लेवर्ड पाहिजेत, म्हणजे खाताना खूप छान फ्लेवर येतो. त्यामुळं याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, म्हणजे चटणी पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाला टाकल्यामुळं काय होतं की तो एक चाटचा फ्लेवर देतो, म्हणून अशा प्रकारे मी तो मसाला टाकलेला आहे. इथं तेल टाकलेलं नाही आहे आणि मोदकाप्रमाणे पोळी कवर करून पोळी लाटून घेतलेली आहे. पूर्ण अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर त्या पोळीचे असे बारीक बारीक सुरीच्या साहाय्याने स्टिक्स तयार करायचे. तयार केलेले स्टिक्स तळून घेऊयात. मग अशी मी जी कटोरी तळली होती त्यावेळेस गॅस बंद केला नव्हता, मंदाचेवरती गॅस चालू होता, त्यामुळं तेल गरमच आहे आणि छान कडकडीत झालेलं आहे. तर त्यामध्ये स्टिक्स तळून घेत आहे. तर अशा प्रकारे कुरकुरीत स्टिक्स तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता स्टिक छान व्यवस्थित तळून झालेले आहेत आणि त्यांच्या आवाजावरनं तर तुम्हाला कळेल असे ते किती कुरकुरीत झालेले आहेत. उरलेल्या पोळीचेही तुम्ही स्टिक्स बनवू शकता. इथे दुपारची पोळी उरली ती, तर मी त्याच्या अशा छोट्या छोट्या स्ट्रिप्स बनवून घेत आहे. स्ट्रिप बनवून झालेले आहेत. आता याला तळून घेऊया. तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत या स्ट्रिप्स तळून घ्यायच्या, म्हणजे त्या तयार होतील.
तुम्ही पाहू शकता पोळीच्याही छान स्टिक्स तयार झालेले आहेत कुरकुरीत. मी एक तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजून जाईल की किती कुरकुरीत होतात ते. सगळ्या स्टिक्स आणि कटोरी तयार झालेल्या आहेत. आता चाट तयार करूया. इथे मी तयार केलेल्या कटोरी घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कटोरी छान कुरकुरीत तयार झालेली आहे. आवाजावरून तुम्हाला कळेलच की किती कुरकुरीत तयार झालेली आहे. आता चाट तयार करून घेऊया. तयार केलेले स्टिक थोडेसे क्रश करून घ्यायचे म्हणजे मोडून घ्यायचे आणि त्या कटोरीमध्ये टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये भाजके शेंगदाणे टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये अवेलेबल असेल तर खारी बुंदी टाकायची. नंतर तयार केलेली पुदिनाची हिरवी चटणी टाकायची. हिरवी मिरची, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे लसूण टाकून मी मिक्सरमधून फिरवून घेतले होते आणि ती चटणी तयार केली. ती चटणी टाकली. त्यानंतर फेटलेलं दही टाकायचं. दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून दही छान व्यवस्थित मिक्सरमधून फेटून घेतलं होतं. ते थोडंसं 1 चमचाभर दही टाकलं. त्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली. नंतर त्यावरती थोडंसं शेव टाकलेली आहे आणि त्यानंतर डाळिंबीचे दाणे टाकलेले. अशा प्रकारे चाट तयार केलेला आहे. अशा प्रकारे चटपटा कटोरी चाट तयार झालेला आहे. आता दुसरी जी कटोरी तीही तयार करून घेऊया. इथे मी तयार केलेली दुसरी कटोरी घेतली आहे. त्यामध्ये तयार केलेले स्टिक चुरून टाकलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. कोथिंबीर टाकलेलं आहे. भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. खारी बुंदी टाकलेली आहे आणि थोडेसे शेव टाकलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिरवी चटणी टाकलेली आहे आणि फेटलेलं दही टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी वरून डाळिंबीचे दाणे टाकलेले. अशा प्रकारे परत एकदा चाट तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपले 2 कटोरी चाट तयार झालेले आहे. अशा प्रकारे दोन्ही चाट कटोरी तयार झालेले आहेत. किती छान आकर्षक तयार होतात. मुलांनाही खूप आवडतात आणि संध्याकाळच्या वेळेला हा छान ऑप्शन आहे. पोळी भाजी खायची नसेल आणि कणिक उरली असेल तर तुम्ही पोळी न करता हा चाट प्रिपेअर करू शकता. लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा चाट आहे. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट करा. थँक्यू सो मच.